मित्रांनो, कधी असं होतं का, की तुमच्याकडे सगळं काही असूनही आतून खूप अस्वस्थ वाटतं. रात्री विचार करून करून झोप येत नाही. असं वाटतं की डोक्यावर खूप मोठं ओझं आहे. आजपासून 2500 वर्षापूर्वी एक तरुण नेमका याच समस्येने त्रस्त होऊन महात्मा गौतम बुद्धांकडे गेला होता. बुद्धांनी त्याला अशी एक गोष्ट करायला सांगितली की ज्याने त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. ती गोष्ट आज तुमचंही आयुष्य बदलू शकते. म्हणून पुढची 5 मिनिटं स्वतःसाठी नक्की द्या. एकदा तथागत गौतम बुद्धांच्या आश्रमात एक तरुण आला. त्याचे डोळे थकलेले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता होती. तो बुद्धांच्या चरणाशी बसला आणि म्हणाला, भगवंत, मी माझ्या आयुष्याला कंटाळलेलो आहे. माझे विचार माझ्या नियंत्रणात नाही. माझ्या डोक्यात सतत भूतकाळातील दुःख आणि भविष्याची भीती सुरू असते. मला शांत कसं व्हायचं हे शिकवा. बुद्ध हसले. त्यांनी त्या तरुणाकडे पाहिले आणि म्हणाले, उद्या सकाळी आपण नदीवर जाऊ. तिथे मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी बुद्ध त्या तरुणाला घेऊन एका नदीकाठी गेले. नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि संत वाहत होते. बुद्धांनी त्या तरुणाला सांगितले, मला खूप तहान लागली आहे. जरा या नदीतून एक पात्र भरून पाणी घेऊन ये. तो तरुण आनंदाने पाण्याचे भांडे घेऊन नदीजवळ गेला. पण नेमके त्याच वेळी नदीच्या वरच्या बाजूने काही बैलगाड्या नदी ओलांडून गेल्या. बैलगाड्यांच्या चाकामुळे नदीच्या तळाशी असलेली सगळी माती, चिखल आणि कुजलेली पाणी वर आली. ते स्वच्छ पाणी एका सेकंदात पूर्णपणे गढूळ आणि पिण्याला लायक नसलेले झाले. तो तरुण रिकाम्या हाताने बुद्धांकडे परत आला आणि म्हणाला, भगवंत, पाणी खूप गढूळ झाले आहे. त्यात खूप चिखल आहे. ते पिण्यासारखे नाही. बुद्ध शांतपणे म्हणाले, काही हरकत नाही. आपण थोडा वेळ इथेच झाडाखाली बसूया. सुमारे अर्ध्या तासानंतर बुद्धांनी त्या तरुणाला पुन्हा सांगितले, जा, आता पाणी घेऊन ये. तो तरुण पुन्हा नदीवर गेला. यावेळी त्याला पाहून आश्चर्य वाटले. नदीतली सगळी माती, चिखल आणि कचरा आपोआप खाली तळाशी बसला होता आणि पाणी पुन्हा पहिल्यासारखे काचेसारखे स्वच्छ झाले होते. तो आनंदाने पाणी बुद्धांकडे घेऊन आला. बुद्धांनी पाण्याचे भांडे हातात घेतले, त्या तरुणाकडे पाहिले आणि म्हणाले, तुला समजले का? पाणी स्वच्छ करण्यासाठी तू काय केलेस? तरुण म्हणाला, काहीच नाही भगवंत, मी फक्त थोडा वेळ थांबलो. बुद्ध म्हणाले, नेमके हेच तुझ्या मनाचे हे आहे. जेव्हा तुझ्या आयुष्यातल्या विचारांचे वादळ येते, परिस्थिती गढूळ होते, तेव्हा तू ते विचार बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न करतोस आणि मन आणखी अस्वस्थ होते. मनाला शांत करण्यासाठी काही करायचे नसते, फक्त थोडे शांत राहून वाट पाहायची असते. वेळ आली की सगळे वाईट विचार आपोआप तळाशी बसतात आणि मन पुन्हा स्वच्छ होते. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा जेव्हा वाईट वेळ येईल किंवा ओव्हर थिंकिंग होईल, तेव्हा या गढूळ पाण्याची गोष्ट आठवा. परिस्थितीवर लगेच रिॲक्ट होऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, कारण काळ हे जगातील सर्वात मोठे औषध आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमो बुद्धाय.